हाय फ्रेंड्स, आज आपण या व्हिडिओमध्ये स्टँडर्ड 8 सब्जेक्ट मॅथमॅटिक्स चॅप्टर 5 एक्सपान्शन फॉर्म्युले आणि या चॅप्टरमधील आपण प्रॅक्टिस सेट 5.1 सॉल्व करणार आहोत. सो फ्रेंड्स, आपण या चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. Chapter 5 Expansion Formulae. Let's recall. We have studied the following expansion formulae in the previous standard. First expansion formula is a plus b bracket square is equal to a square plus 2ab plus b square. Second expansion formula is a minus b bracket square is equal to a square minus 2ab plus b square. And third expansion formula is a square minus b square is equal to first bracket a plus b, second bracket a minus b. सो हे तीन फॉर्म्युले आपण लास्ट इयरमध्ये स्टडी केलेले आहेत. तुम्ही हे तिन्ही फॉर्म्युलेसुद्धा बाय हार्ट करायचे आहेत. हे तिन्ही फॉर्म्युलेसुद्धा खूप महत्त्वाचे आहेत. सो नेक्स्ट, एक्सपान्शन ऑफ first bracket x plus a into second bracket x plus b. First bracket x plus a into second bracket x plus b. सो फ्रेंड्स, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे दोन्ही ब्रॅकेटमधला फर्स्ट टर्म कॉमन आहे, फर्स्ट टर्म सेम आहे x x. ओके, अँड सेकंड टर्म डिफरन्स आहेत a b. ओके, सो या ब्रॅकेटचा या दोन्ही ब्रॅकेटचा एक्सपान्शन काय येईल तर एक्स स्क्वेअर प्लस इन ब्रॅकेट ए प्लस बी इंटू एक्स प्लस ए बी. सो एक्स प्लस ए सेकंड ब्रॅकेट इंटू एक्स प्लस बी इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस इन ब्रॅकेट ए प्लस बी इंटू एक्स प्लस ए बी. सो फ्रेंड्स, या एक्सपान्शन फॉर्म्युल्यावर आधारित आपण प्रॅक्टिस सेट 5.1 सॉल्व करणार आहोत. प्रॅक्टिस सेट 5.1 एक्सपांड. एक्झाम्पल नंबर 1. इन फर्स्ट ब्रॅकेट a प्लस 2, सेकंड ब्रॅकेट a मायनस 1. आपण या फॉर्म्युल्याच्या आधारे हे दोन्ही ब्रॅकेट एक्सपांड करणार आहोत. ओके, या दोन्ही ब्रॅकेटचा विस्तार करणार आहोत. सो फॉर्म्युला इज एक्स प्लस ए सेकंड ब्रॅकेट एक्स मायनस बी. सो हियर एक्स एक्स हा फर्स्ट टर्म सेम आहे, या ठिकाणी ए हा सेम आहे. ओके, सो या ठिकाणी काय एक्स स्क्वेअर मीन्स ए स्क्वेअर प्लस ए प्लस बी मीन्स 2. या ठिकाणी मायनस 1 आहे, या ठिकाणी प्लस बी म्हणून आपण काय घेतलंय ए प्लस बी. या ठिकाणी मायनस 1 आहे म्हणजे आपण या ठिकाणी 2 मायनस 1 घेऊ शकतो. ओके, इंटू एक्स. या ठिकाणी काय येईल एक्स म्हणजे या ठिकाणी फर्स्ट टर्म कोणतं आहे ए. सो इंटू ए प्लस ए इंटू बी मीन्स प्रोडक्ट ऑफ सेकंड टर्म्स. ओके, या सेकंड टर्म्स आपण या ठिकाणी काय दिले मल्टिप्लिकेशन. ए इंटू बी मीन्स ए मीन्स फर्स्ट ब्रॅकेट मधलं सेकंड टर्म आहे, बी मीन्स सेकंड ब्रॅकेट मधलं सेकंड टर्म. सो दोन्ही सेकंड टर्मचं या ठिकाणी काय मल्टिप्लिकेशन केलेलं आहे. सो या ठिकाणी काय होईल 2 इंटू मायनस 1. ओके, सो देअरफॉर ए प्लस 2 इंटू ए मायनस 1 इज इक्वल टू ए स्क्वेअर 2 minus 1 is 1 into a plus minus minus 2 into 1 2. So therefore a plus 2 into a minus 1 is equal to a square plus a minus 2. हे झालं आन्सर. या ठिकाणी हा 1 नाही दिला तरी हरकत नाही. फर्स्ट एक्झाम्पल सर्वांना कळलं असेलच. ओके, नेक्स्ट सेकंड एक्झाम्पल.
Example second. First bracket m minus 4 into second bracket m plus 6. Okay. So formula is x square plus a plus b into x plus ab. So here फर्स्ट टर्म कोणता आहे एम. हा एम फर्स्ट टर्म दोन्ही ब्रॅकेट मधला फर्स्ट टर्म सेमच आहे. सो फॉर्म्युला काय येईल या ठिकाणी एम स्क्वेअर, या ठिकाणी एक्स स्क्वेअर, या ठिकाणी कोणते व्हेरिएबल होतं एक्स, या ठिकाणी कोणतं आहे एम. सो एम स्क्वेअर प्लस ए प्लस बी म्हणजे सेकंड टर्मची काय करायचे ऍडिशन करायचे. या ठिकाणी फर्स्ट ब्रॅकेट मधलं सेकंड टर्म किती -4 आहे, सेकंड ब्रॅकेट मधलं सेकंड टर्म +6 आहे इंटू एक्स. एक्स म्हणजेच फर्स्ट टर्म, या ठिकाणी फर्स्ट टर्म कोणतं आहे एम इंटू एम प्लस ए इंटू बी मीन्स सेकंड टर्मचं काय केलंय मल्टिप्लिकेशन केलंय. सो -4 इंटू 6. So therefore m square. Different sign subtraction to 6 minus 4 to sign of greater number. मोठ्या संख्येचे चिन्ह, मोठी संख्या कोणती आहे या ठिकाणी 6, साइन कोणतं आहे प्लस. सो +2 इंटू m. सो प्लस मायनस मायनस. ओके 6 into 4 24. So answer is m minus 4 into m plus 6 is equal to m square plus 2m minus 24. Understood? So next example number 3rd. Example 3rd. First bracket p plus 8, second bracket p minus 3. Okay. So here first term कोणता आहे, first term is p. So p square. फॉर्म्युला कोणता आहे x square. फर्स्ट टर्म म्हणजे फर्स्ट टर्म स्क्वेअर प्लस सेकंड टर्मची काय करतोय आपण या ठिकाणी ऍडिशन ए बी. ए हा फर्स्ट ब्रॅकेट मधला सेकंड टर्म आहे, बी हा सेकंड ब्रॅकेट मधला सेकंड टर्म म्हणजे ए प्लस बी. या ठिकाणी काय येईल 8, या ठिकाणी -3 म्हणून काय या ठिकाणी येईल प्लस 8 -3 इंटू एक्स. एक्स म्हणजे फर्स्ट टर्म, या ठिकाणी फर्स्ट टर्म कोणते पी. सो इंटू पी प्लस ए बी. ए बी म्हणजेच काय येईल सेकंड टर्मचं काय येईल मल्टिप्लिकेशन, प्रोडक्ट ऑफ सेकंड टर्म. सो 8 इंटू -3. So answer is p square 8 minus 3 5p plus into minus 8 into 3 24. So answer is p square plus 5p minus 24. Next example number 4th. In first bracket 13 plus x into second bracket 13 minus x. Okay. आपण या फॉर्म्युलाचा उपयोग करून हे ब्रॅकेट काय करणार आहोत ओपन करणार आहोत. दोन ब्रॅकेटचे काय करणार मल्टिप्लिकेशन करणार आहोत. सो फर्स्ट टर्म कोणता या ठिकाणी 13 आहे. ओके. सो या ठिकाणी 13 स्क्वेअर. फॉर्म्युला काय एक्स स्क्वेअर. फर्स्ट टर्म कोणता आहे एक्स, या ठिकाणी फर्स्ट टर्म कोणता आहे 13. सो 13 स्क्वेअर प्लस ए प्लस बी म्हणजे ज्या सेकंड टर्मची काय करतोय आपण ऍडिशन. सेकंड टर्म कोणता आहे एक्स, या ठिकाणी कोणतं आहे -x. सो एक्स मायनस एक्स इंटू एक्स. एक्स म्हणजेच फर्स्ट टर्म, या ठिकाणी फर्स्ट टर्म कोणते 13 प्लस ए बी म्हणजे या ठिकाणी सेकंड टर्मचं काय करतोय मल्टिप्लिकेशन. सो एक्स इंटू -x. 13 स्क्वेअर 169. एक्स मायनस एक्स 0 इंटू 13 प्लस मायनस मायनस एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर. सो आन्सर इज 169. 0 इंटू 13 0. आपण नाही लिहिलं तरी हरकत नाही. सो -x स्क्वेअर. ओके. हेच एक्झाम्पल तुम्ही दुसऱ्या फॉर्म्युलाने सॉल्व्ह करू शकता. कोणता फॉर्म्युला या ठिकाणी बघा a प्लस बी. a प्लस बी a मायनस बी इज इक्वल टू a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. हा फॉर्म्युला तुम्हाला माहित असेलच. ओके. सो या ठिकाणी बघा a प्लस बी a मायनस बी, फक्त या ठिकाणी प्लस मायनस साइन आहे. तर या ठिकाणी a प्लस बी a मायनस बी. फॉर्म्युला a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. सो या ठिकाणी काय येईल 13 प्लस एक्स 13 मायनस एक्स a प्लस बी a मायनस बी. काय येईल a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. a म्हणजेच 13
13 स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजेच एक्स स्क्वेअर. सो 13 स्क्वेअर 169, एक्स स्क्वेअर इज एक्स स्क्वेअर. किती आलं आन्सर? 169 मायनस एक्स स्क्वेअर. या ठिकाणी सुद्धा आन्सर किती आलंय? 169 मायनस एक्स स्क्वेअर. या ठिकाणी आपण हा फॉर्म्युला अप्लाय केलेला आहे आणि या ठिकाणी आपण हा फॉर्म्युला अप्लाय केलेला आहे. ओके, अंडरस्टूड. सो नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 5. 3x प्लस 4y सेकंड ब्रॅकेट 3x प्लस 5y. ओके, सो या ठिकाणी फर्स्ट टर्म कोणतं आहे? 3x. सो आपला फॉर्म्युला काय? एक्स स्क्वेअर. एक्स स्क्वेअर म्हणजेच फर्स्ट टर्म. सो या ठिकाणी फर्स्ट टर्म कोणतं आहे? 3. सो आन्सर इज 3x ब्रॅकेट स्क्वेअर प्लस ab. ए म्हणजेच काय? फर्स्ट ब्रॅकेट मधला सेकंड टर्म. बी म्हणजेच काय? फर्स्ट ब्रॅकेट मधला सेकंड टर्म. म्हणजे सेकंड टर्मची काय केलंय? ऍडिशन. सो या ठिकाणी सेकंड टर्म्स कोणते आहेत? 4y प्लस 5y इंटू एक्स. एक्स म्हणजेच फर्स्ट टर्म म्हणजेच काय या ठिकाणी येणार? 3x प्लस ab. फॉर्म्युला काय? प्लस ab. या ठिकाणी a म्हणजेच किती आहे? 4x. b किती आहे? 4y. म्हणजेच काय ना? 4y इंटू 5y. 4y इंटू 5y. सो 3 स्क्वेअर इज 9, x स्क्वेअर इज x स्क्वेअर. ओके, 3 स्क्वेअर इज 9, x स्क्वेअर इज x स्क्वेअर प्लस 4y प्लस 5y 9y इंटू 3x प्लस 4 इंटू 5 20, y इंटू y स्क्वेअर. So therefore 9x square plus 9 into 3 27 x into y. So xy plus 20y square. कळले तुम्हाला? एक्सपान्शन कळलेलं आहे. ओके, या दोन ब्रॅकेटचं एक्सपान्शन काय आलंय? 9x square plus 27xy plus 20y square. So next example number 6. Example 6. First bracket 9x minus 5t, second bracket 9x plus 3t. Okay, so formula is x plus a into x plus b is equal to x square plus in bracket a plus b into x plus ab. So here first term is 9x. Okay, so first term square, x square means first term square. या ठिकाणी 9x, first term is 9x, so 9x square प्लस a प्लस b. या ठिकाणी a म्हणजेच a मीन्स व्हॉट? फर्स्ट टर्म मधलं सेकंड टर्म. b मीन्स व्हॉट? सेकंड ब्रॅकेट मधलं सेकंड टर्म. सो फर्स्ट ब्रॅकेट मध्ये सेकंड टर्म इज मायनस 5t प्लस सेकंड ब्रॅकेट मध्ये सेकंड टर्म कोणतं आहे? 3t इंटू एक्स. एक्स म्हणजेच फर्स्ट टर्म इंटू 9x प्लस ab. ab मीन्स सेकंड टर्मचं मल्टिप्लिकेशन 5t इंटू 3t. So 9 square is 81, x square is x square. 5t plus 3t, different sign, minus plus, different sign, subtraction. So 5 minus 3, 2. Sign of greater number is 5. Sign कोणतं आहे? मायनस. सो मायनस 2t इंटू 9x इंटू 9x. सो प्लस मायनस मायनस 5 इंटू 3 15 t इंटू t square. So therefore 81x square plus minus minus 2 into 9 18 18x into t. So t into x. So tx minus 15 t square. एक्सपान्शन कळले असेल तुम्हाला. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 7. सो m plus 2/3 m minus 7/3. So here first term is m, so m square plus a plus b means 2/3. या ठिकाणी मायनस आहे, सो मायनस 7/3 इंटू एक्स. या ठिकाणी काय? m आहे
प्लस ए बी म्हणजेच 2/3 इंटू मायनस 7/3 2/3 minus 7/3 m square. See here 2/3 minus 7/3 डिनॉमिनेटर इक्वल आहे, सो न्यूमरेटरचं काय करूया आपण सबस्ट्रॅक्शन करूया. 2 minus 7 ओके, तो डिफरंट साइन 7 minus 2 is 5. साइन ऑफ ग्रेटर नंबर हे ग्रेटर नंबर इज 7, साइन कोणते मायनस, सो मायनस, सो minus 5/3 minus 5/3 m plus minus minus 2 into 7 14 3 into 3 9. So answer is m square minus 5/3 m minus 14/9. So next example number 8. First bracket x plus 1/x, second bracket x minus 1/x. Okay, formula is x square plus a plus b into x plus ab. So x means या ठिकाणी x आहे, x square प्लस ए बी म्हणजे जे सेकंड टर्मची काय करतो आपण ऍडिशन. या ठिकाणी सेकंड टर्म्स कोणते 1/x आणि या ठिकाणी मायनस 1/x 1/x मायनस 1/x इंटू एक्स. एक्स म्हणजे फर्स्ट टर्म, या ठिकाणी फर्स्ट टर्म कोणता एक्स आहे, प्लस ए बी म्हणजे सेकंड टर्मचं मल्टिप्लिकेशन 1/x, या ठिकाणी सेकंड टर्म कोणतं आहे मायनस 1/x एक्स स्क्वेअर 1/x मायनस 1/x किती येणार 0 इंटू एक्स प्लस मायनस मायनस 1 into 1 1 x into x x square. So therefore x 0 into x 0 0 नाही लिहिला तरी हरकत नाही. सो x square upon 1/x square. ओके, नेक्स्ट हे एक्झाम्पल तुम्ही दुसऱ्या फॉर्म्युल्याने सुद्धा सॉल्व्ह करू शकता. कोणता फॉर्म्युला या ठिकाणी एक्स एक्स 1/x 1/x फक्त या ठिकाणी प्लस आहे, या ठिकाणी मायनस आहे. सो या ठिकाणी फॉर्म्युला तुम्ही हा अप्लाय करू शकता. ए प्लस बी ए मायनस बी इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. हा फॉर्म्युला अप्लाय करून तुम्ही हे एक्झाम्पल सुद्धा सॉल्व्ह करू शकता. सो या ठिकाणी काय एक्स एक्सचा स्क्वेअर किती आहे एक्स स्क्वेअर, सेकंड टर्म कोणतं आहे 1/x. सो 1चा स्क्वेअर 1 आणि एक्सचा स्क्वेअर व एक्स स्क्वेअर. डायरेक्ट तुमचा आन्सर हेच येईल. ओके, हा फॉर्म्युला जर अप्लाय केला तर आन्सर किती येईल तेच येईल. कळलंय. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, या ए म्हणजे फर्स्ट टर्म स्क्वेअर इज फर्स्ट टर्म कोणता एक्स एक्सचा स्क्वेअर किती आहे एक्स स्क्वेअर, सेकंड टर्म कोणता आहे 1/x. सो 1चा स्क्वेअर 1 एक्सचा स्क्वेअर एक्स स्क्वेअर. ओके, या फॉर्म्युल्याने सुद्धा हे एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करू शकताय. सो नेक्स्ट एक्झाम्पल 9. फर्स्ट ब्रॅकेट 1/y plus 4, second bracket 1/y minus 9. Formula is x square means first term square. So 1/y bracket square plus a plus b म्हणजे सेकंड टर्मची ऍडिशन. या ठिकाणी 4, या ठिकाणी मायनस 9 आहे म्हणजेच काय या ठिकाणी 4 minus 9 आहे इंटू एक्स इंटू फॉर्म्युला एक्स एक्स म्हणजेच फर्स्ट टर्म. या ठिकाणी फर्स्ट टर्म कोणतं आहे y. सो 1/y प्लस ए बी म्हणजे काय आहे 4 इंटू मायनस 9 ए इंटू बी. सो 1 स्क्वेअर 1 वाय स्क्वेअर 4 minus 9 डिफरन्स साइन सबस्ट्रॅक्शन. सो 9 minus 4 5. साइन ऑफ ग्रेटर नंबर मोठ्या संख्येचे चिन्ह कोणते मोठी संख्या 9, साइन कोणते मायनस. सो -5 इंटू 1/y plus minus minus. So minus 4 into 9 36. So therefore 1/y square minus 5 into 1 5/y minus 36. ओके, तुम्हाला हे एक्सपान्शन कळलं असेलच. सो या प्रकारे आपण प्रॅक्टिस सेट 5.1 कंप्लीट सॉल्व्ह केलेला आहे. थँक्यू.